आवडी मजला दे हरी तुझी आवडी मजला दे हरी तुझी आवडी मजला दे हरी तुझी भोग घडो जे असती कपाळी भोग घडो असती कपाळी भोग घडो जे असती कपाळी तदभर तुझ भर नाही तदभर तुझ भर नाही आवडी मजला दे हरी तुझी आवडी मजला दे हरी तुझी भोग घडो जे असती कपाळी तदभर तुझ भर नाही आवडी मजला दे आवडी मजला आवडी मजला आवडी मजला दिल 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 दोम तदानी तोम दिल 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 दोम तदानी तोम दिल 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 दोम दिल 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 दोम तदानी तोम दिल 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 दोम तदानी तोम तनना तनने रे दानी तनना तोम तनना तनने रे दानी धीम 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 तनना धीम 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 तनना दिल 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 दोम तदानी दिल 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 दोम तदानी तोम दिल 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 दोम नादिल तुम दिल ताना धीम धीम तनना नादिल तुम दिल ताना धीम धीम तनना नादिल तुम दिल ताना धीम धीम तनना तदारे 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 तनना तदारे 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 तनना धीम 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 तनना धीम 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 तनना दिल 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 दोम तदानी तोम दिल 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 दोम तदानी तोम दिल 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 दोम तदानी तोम दिल 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 दोम तदानी तोम तनना तनने रे दानी तनना धीम 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 तनना धीम 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 तनना दिल 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 दोम तदानी तोम दिल 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 दोम दिल दिल दोम दिल दिल दोम रघुपत हा ठेका 8 मात्रेचा आणि अशी तोड 10 मात्रेची धिन धिन धा तिन त्रक धिन धा घेते धिन धिन धा तिन त्रक धिन धा गदी गेन धा गदी गेन धा हा मी हीच वाली झाड खाल्ली होती हातावर ग्वालेरला आमच्याकडे ते आले होते खानवलकर बुवा त्यांनी म्हटलं नाही जमत तुम्हाला कशाला अशी हात मारली झान द्या तोडा नाही जमली तोडते पण ती झान जी खाल्ली त्याच्याने शिकायला मिळालं तोड कीर्तनात फार महत्व असते तोडेचा सगळा मजा आहे कीर्तनाचा आता 2 मिनिटाचं भजन रघुपती राघव राजा राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम राजाधिराज रामचंद्र महाराज की अनंत कोटी
पंढरपूरचा विप्र जनार्दन, पंढरपूरचा विप्र जनार्दन, पंढरपूरचा विप्र जनार्दन, विद्यानगरी आला, आला विद्यानगरी आला। पंढरपुर का विप्र जनार्दन विद्यानगर में आया, आया विद्यानगर में आया। पंढरपूरला ब्राह्मण बघा कथा पुराण प्रवचन करायचं। पूर्वरंगाला जे पद घेतलं, हरी तुझी आवडी मजला देई, आणि देवाप्रती आवड आणि निष्ठा कशी असावी त्याचं उदाहरण म्हणून एखादी गोष्ट किंवा कथानक सांगायची। पंढरपूरचा विप्र जनार्दन, पंढरपुरामध्ये विठ्ठलाचा भक्त राहायचा, कथा पुराण प्रवचन करायचा, आणि जे काही मिळेल त्याच्याने आपला उदरनिर्वाह चालवायचा। आता ब्राह्मणाला किती पैसे मिळायचे? 2 पैसे, 3 पैसे। सुमित्राताईंनी एक पुस्तक मला दिलंय कीर्तनाचे, 7-10 खंड आहे त्याचे। त्याच्या मागे देणगीदारांची नावं दिली आणि किती देणगी दिली त्याचे पैसे लिहिले, 13 पैसे, 5 पैसे देणगीदारांचे नाव। म्हणजे ही त्या काळातली गोष्ट आहे। देणगी 5 पैसे असं त्यात सूची आहे। त्याला 5 पैसे 10 पैसे असं मिळायचे। कथा पुराण प्रवचन करायचा, विद्वान ब्राह्मण, तयार झालेला ब्राह्मण। पण ब्राह्मणाला किती मिळतं? 8-5 नगर होते, त्या नगरामध्ये गरीब ब्राह्मण राहत होता, सद्गुरुनाथ महाराज की जय। आमचे अवसरे साहेब बसले, आता गरीब नाही येते देवाच्या कडे। पहिले असं होतं हा, एक गरीब ब्राह्मण हा शब्द चिकटला होता ब्राह्मणाला। असं कथा पुराण प्रवचन करून त्याचं काम चालायचं। आणि तेवढ्यात काय झालं, पंढरपुरामध्ये महामारी पसरली, ज्याला आजच्या भाषेमध्ये कोरोना म्हणतात। आणि कोरोना पसरल्यावर सगळ्यात पहिले काय झालं, मंदिर बंद होता। तुम्ही बघितलं असेल, सगळ्यात पहिले अन्नपूर्णा मंदिर बंद। मंदिरामध्ये म्हणे भीड असते, बाकीच्या ठिकाणी भीड चालते आणि मंदिराची भीड। सगळ्यात पहिले मंदिर बंद झाले। आता मंदिर बंद झाल्यावर याचा सगळा काही जे काही त्याचा व्यवसाय होता तो सगळा बंद झाला, आणि त्याच्यामुळे त्याची स्थिती आणखीन खालावली। हळूहळू 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 महिना झाला, 1.5 महिने झाले, कोरोना काही खुलायला तयारच नाही। बंद झाला म्हणजे बंद झाला। तुम्ही पाहिला कसा चमत्कार कोरोनाचा? अशी महामारी पसरल्यावर या ब्राह्मणाची बायको हुशार होती। प्रत्येकाची बायको हुशार असते, लक्षात ठेवा। हा, तुमच्याकडे लग्नामध्ये व्यवहार कोण ठरवतं? बाई ठरवतं। तुम्हाला माहितीच नसतं लिफाफ्यामध्ये किती पैसे ठेवले। घोटणकर काकूंकडनं मिळालेला 50चा फाटका नोट घोटणकर काकूंच्या मुलाच्या लग्नाला द्यायला ठेवतात। अशा महिला शक्ती असते। अशी त्याची बायको हुशार। आणि त्यांनी काय सांगितलं, दक्षिण मध्ये चुनाव है, वहां कोरोना नहीं है, सद्गुरुनाथ महाराज। तुम्ही म्हणे असं करा, दक्षिण मध्ये जा आणि काही उत्पन्न घेऊन आमच्याकडे पाठवा, मनी ऑर्डर करा, एखाद महिना आणखीन काम चालून जाईल, इतका आता आपल्याकडे धनसंग्रह उरलाय। असं म्हणून तो ब्राह्मण पंढरपुराच्या विठ्ठलासमोर उभा झाला। समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जगन निहित पाणीम मंडनम मंडनानाम तरुण तुलसी मालाम कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी पंढरीनाथ महाराज की जय। आणि त्यांनी देवाला असं म्हटलं की मला अगदी मजबुरीमध्ये बाहेर जावं लागतंय, भोग घडो जे असती कपाळी, तरी मला इथेच राहायचं होतं, पण आता काही असा योग आलाय की मी बाहेर जातोय, पण जास्त वेळ मला बाहेर ठेवू नको, 8 वाजताच्या आतमध्ये घरी या। सद्गुरुनाथ महाराज की असं म्हणून तो कथा पुराण प्रवचन मला ब्राह्मण निघाला। पंढरपूरचा विप्र जनार्दन। आणि करता करता तो इंदोरला आला। कथा आधुनिक असली पाहिजे। मला भेटला,
कीर्तन कुलाच्या अध्यक्ष ह्या नात्याने तो मला भेटला. मी आमच्या आशाताई वैशंपायांना सांगून त्याचं कीर्तन ठेवलं. कीर्तन कुलामध्ये उत्तम कीर्तन तयार झालं. कसं बसं आम्ही कीर्तन ऐकलं, त्याला आरती दिली आणि रात्री जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा मी त्याला असं म्हटलं, अरे तू इतका विद्वान कीर्तनकार, आम्ही तुला देऊन देऊन किती देणार? 1000 रुपये, 5000 रुपये, जास्तीत जास्त 11,000 रुपये. ज्याचं कीर्तनावर प्रेम आहे त्याच्याकडे द्यायला नाहीये, आणि ज्याच्याकडे द्यायला आहे त्याचं कीर्तनावर प्रेम नाही. त्याच्या संध्याकाळच्या डीम लाईट वेगळ्या असतात सयाजी हॉटेलमध्ये. तो म्हणतो काय ठेवलंय कीर्तन? आम्ही जातो चंदा मागायला मोठं नावं पाहून, पण ते काही आम्हाला देत नाही, आम्हाला आपलं जे काही चालतं चालतं. असं मी त्याला म्हटलं की तू असं काही कर की तुझं नेहमीचं काम होईल आणि तू कर्नाटकाला दक्षिणमध्ये जा. तिथला राजा राम मोहन राय, त्याचा विदूषक तेनालीराम, त्याला भेट आणि तो तुला तसं देईल जसं तुला हवंय. म्हणून पंढरपूरचा विप्र जनार्दन विद्यानगरी आला आला. तेनालीरामला भेटला. काय करता म्हणे तुम्ही? कथा पुराण प्रवचन करतो महाराज. कोणी पाठवलंय? माणक्यांनी पाठवलं. बढिया. तुमची एखादी सीडी बिडी आहे का आमच्या महाराजांना दाखवायला? आजकाल विचारतात लोक की तुमचा प्रोग्राम ठेवायचा आहे, पण तुम्ही कसं करता ते आम्हाला 2-4 मिनिटात दाखवू शकता का? तो म्हणाला मी 3 मिनिटाची भागवत सांगतो. लक्ष देऊन एका घड्याळनी 3 मिनिटाची भागवत. ही भागवत डोंगरे महाराज सांगायची. एकदा त्याने करताल ध्वनी होऊ द्या. डोंगरे महाराज की. ज्यांच्या भागवतामध्ये स्वतः गोपाळ कृष्ण असं हनवटी होऊन उभा राहायचा, बसला असायचा, असं त्याची कथा आहे. आणि ते असं सांगायचे. असं तो डोंगरे महाराजांचं भागवत 3 मिनिटाचं सांगायला सुरुवात झाली. कोणी? जनार्दन ब्राह्मणांनी. कोणाला? तेनालीरामला. हा, लक्ष सुद्धा तुमचं बरं. कीर्तनामध्ये लक्ष फार महत्वाचं आहे. 8 वाजेपर्यंत ठेवा, बरोबर 8ला बंद होईल. आणि सुरू झालं त्याचं भागवत, 3 मिनिटाचं भागवत. परीक्षित राजाला नारदेवाने येऊन सांगितलं 7 दिवसात मरशील, 7 दिवसात तुझा मृत्यू निश्चित झाला. परीक्षित घाबरला. शिवदेव महाराजांकडे आला. काय झालं म्हणे? नारदाने सांगितलं 7 दिवसात मरशील. शिवदेव महाराज म्हणले असं काय नवं सांगितलं? प्रत्येक जण 7 दिवसात मरेल. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. प्रत्येक राजा व्यक्तीचा मृत्यू 7च दिवसात आहे. तुला असं नवं काय सांगितलं? म्हणे महाराज मला भीती वाटते. भीती वाटते? मग असं कर, कशाने मरेल? म्हणे सर्पदंशाने माझा मृत्यू सांगितला. आणि सर्पदंशाने मृत्यू सांगितल्यावर त्याने काय केलं? समुद्रामध्ये खंबा उभा केला आणि त्या खंब्यामध्ये एक छोटासा महाल तयार केला. आजच्या भाषेत त्याला क्वारंटाईन म्हणतात. क्वारंटाईन झाला की इथे तो सर्प यायला नको, चढायला नको, वर यायला नको. आणि असं म्हणून आता काहीतरी वेळ जावा म्हणून शुकदेव महाराजांनी त्याला पहिल्यांदा सांगितलं, त्याचं नाव भागवत. भागवत का अर्थ होता है मृत्यू से भय भागना. आम्ही गोळ्या कशासाठी खातो? मृत्यूसाठी. आणि म्हणून मला आता कीर्तन संपल्यावर गोळ्या उद्यापासून बंद करायच्या. मृत्यूचा भय ज्याला नाहीये त्याला भागवत खरी कळली, असं डोंगरे महाराज सांगायचे. आणि भागवत सुरू झाली. एक 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 दिवस सुरू झाला. राजा समोर बसायचा. शुकदेव महाराज भागवत सांगायचे. सांगणारा मोठा अधिकारी, ऐकणारा राजा. करता करता 6वा दिवस आला, 7वा दिवस आला. आणि 7व्या दिवशी राजा असाच येऊन बसला. आज कृष्ण कथा. अधरम मधुरम वदनम मधुर. कृष्ण कथा सुरू झाली आणि शुकदेव महाराजांच्या लक्षात आलं हा अंघोळी केली. राजा आज अंघोळी केली. म्हणे महाराज लोक नंतर घालतील. दोनदा कशाला? सद्गुरुना महाराज. मृत्यूपत्याचं काही भय जात नव्हतं. समोरून बसलेला राजा आज काही म्हणे अंघोळणी केली. अहो नंतर लोक घालतील, 2-2दा कशाला? शुकदेव महाराज लक्षात आलं की ह्याला कितीही ज्ञानामृत दिलं तरी याचं काही मन भरणार नाही. म्हणून त्याला कथेमध्ये उपकथा सांगितली.
एक राजा जंगलामध्ये हरवला, पाऊस पडायला लागला, एक झोपडी दिसली, झोपडीचं दार उघडलं आणि एका साधूने दार उघडल्यावर राजा म्हणाला, एका रात्रीला राहू द्या, एका रात्रीला मला इथे राहू द्या. साधूने सांगितलं, राजा एकदा झोपडी पाहून घ्या आतून. आणि त्याने झोपडी पाहिली, मलमूत्र पडले, मासाचे लोथडे लटकलेले. राजाने नाक बंद केलं, दाबलं. राजा म्हणाला, महाराज माझी अगदी मजबुरी आहे, बाहेर पाऊस पडतोय, एका रात्री राहू द्या. साधू असं म्हणाला की या झोपडीचं वैशिष्ट्य असं आहे की जो एका रात्रीला इथे येतो तो सकाळी नाही म्हणतो, जायला तयार होतो. राजा म्हणाला, वचन देतो, एका रात्री राहील. आणि झालं, वचन दिलं. राजा झोपला. सकाळी त्याला हलवून हलवून उठवलं. तो म्हणे, नाही जाणार, इथेच राहणार, नाही जाणार, इथेच राहणार. शुकदेव महाराज म्हणले परीक्षिताला की तू राजा ह्या नात्याने न्याय कर, त्याला जायला पाहिजे की नाही? जायला पाहिजे म्हणे, वचन दिलं होतं, निघाला पाहिजे. राजा तो दुसरा तिसरा नसून तू आहे, पंढरीनाथ महाराज. तुझे हे झोपडीचं दृश्य बघितलं, हे तुझ्या आतलं दृश्य आहे. आणि इथे तुझा हा आत्मा सारखा सारखा विचारतोय, कोहम कोहम कोहम. तिथून साध येते, सोहम सोहम सोहम. पण मध्ये आडवा येतोय, अहम आवाम वयम प्रथमा मामा आवाम नऊ अस्मान द्वितीय. सद्गुरुनाथ महाराज असा त्याचा मृत्यू भय दूर झाला. तेवढा शुकदेव महाराज असं म्हणाले की बघ, सप्तऋषी बाहेर आले भेटायला आणि त्यांच्या बोरामध्ये तक्षक नाग आळी म्हणून बसलाय. हा, आणि मी असेपर्यंत माझ्या तपश्चर्याच्या बलाने तो आतमध्ये येणार नाही. बोल राजा, 75वी करायची आहे, 100वी करायची आहे, 150वी करायची आहे, नातवाची मुंज पाहायची आहे. तो नाही महाराज म्हणे, आता काही पाहायचं नाही. आता मला कळलं की मी तिकडे फक्त झोपडी सांगून आलो होतो एका रात्रीसाठी, आणि इथे येऊन सगळा पसारा, याला माया असं म्हणतात. असं म्हणून त्याचा मोह दूर झाला. आणि ही त्यांनी 3 मिनिटाची डोंगरे महाराजांची कथा सांगितली. आणि तेनालीराम म्हणला की हा विद्वान ब्राह्मण आहे, याला राजाला भेटवलं. राजाने याचं भागवत आयोजित केलं. कसं काय म्हणे करतो, फार छान करतो म्हणे, फार छान कीर्तन याचं. किती दिवस ठेवायचं? 7 दिवस ठेवायचं. आणि याचं भागवत 7 दिवस ठेवलं गेलं. आता हा ब्राह्मण कथा पुराण करायला तयार झालेला ब्राह्मण, पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला. राजा तल्लीन होऊन भागवत ऐकतोय. आणि हा विद्वान ब्राह्मण, यस्यस्तम न विदुसुरा सुरगणा देवाय तस्मै नमः यया विना प्रसंख्याव्या संख्या कर्तुम न शक्यते कालसंख्या स्वरूपाया तस्मै देव्यो नमो नमः स्मृतिशक्ती ज्ञानशक्ती बुद्धिशक्ती स्वरूपिणी प्रतिभा कल्पना शक्तिर्याच तस्ते नमो नमः. असं सरस्वतीचा उपासक झालेला ब्राह्मण, अंगावरती काटे यावे आणि राजाने भागवत ऐकावी. पण हा ब्राह्मण काय करायचा? प्रत्येक दिवशी भागवत संपली की आपल्या पंढरपूरचं गाणं गायचा. आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी नगरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नवत्या गोदा गंगा, जब नाथी गोदा गंगा, तब थी वो चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा, मग वैकुंठ नगरी नगरी, मग पंढरीनाथ महाराज की. दुसरा दिवस झाला. याचं तेच गाणं. जो व्यक्ती जिथलचा राहणारा असतो तो तिथलंच गातो. आम्ही ग्वाल्हेरचे, आम्हाला विचारा समोसा समोसा कशाला म्हणतात? ग्वाल्हेरचे. इंदोरला नुसता झाकी मंडपचा समोसा आहे. तुम्हाला खरं समोसा खायचा असेल तुम्ही ग्वाल्हेरला पहिल्या गाडीने जा.
मी इंदोरचा समोसा खात सुद्धा नाही, ग्वाल्हेरचा साथ जाईल म्हणून. असा बढिया समोसा मिळतो. आम्ही आपलं तिथलं गाणं गातो, ग्वाल्हेरचा समोसा, ग्वाल्हेरचा गजक, ग्वाल्हेरची. आमच्याकडे हा सुद्धा गुळ आणि तूप ग्वाल्हेर. आम्ही इतर तरी खात, तिकडचा म्हणतो ग्वाल्हेरचा. बटाटा ग्वाल्हेरचा. प्रत्येक व्यक्ती जिथला राहणारा असतो तो तिथलं वर्णन करतो. दुसरा दिवस झाला. कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. पंढरीनाथ महाराज. राजाने एक दिवस ऐकलं, 2 दिवस ऐकलं, तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच. रखुमाईचा वल्लभ पंढरपूरचा विठ्ठल. रखुमाईचा वल्लभ पंढरपूरचा विठ्ठल, रखुमाईचा वल्लभ पंढरपूरचा विठ्ठल. अंगणी माझ्या येईल भजनी रंगेल जय हरी विठ्ठल, अंगणी माझ्या येईल भजनी रंगेल जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल, 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 जय हरी विठ्ठल. रूपाना गळा रंगान सावळा संसार व्यापी सगळा, रूपाना गळा रंगान सावळा संसार व्यापी सगळा. भक्तीचा पिकू दे रे मळा, जीवाला लागू दे रे तुझा लळा. भक्तीचा पिकू दे रे मळा, जीवाला लागू दे रे तुझा लळा. आदरी निरंतर वदनी निरंतर जय हरी विठ्ठल, आदरी निरंतर वदनी निरंतर जय हरी विठ्ठल. अंगणी माझ्या येईल भजनी रंगेल जय हरी विठ्ठल, अंगणी माझ्या येईल भजनी रंगेल जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल, 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 जय हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज. जय. चौथा दिवस झाला. माझे माहेर पंढरी आहे भीवजीच्या तीरी, माझी बहीण चंद्रभा करीतसे पाप भंग. राजाने ऐकलं, हा पोळी खातो माझी आणि टाळी वाजवतो पंढरपूरची. असं तुझ्या पंढरपुरात काय आहे? याने सांगितलं, जेथे कल्पतरू समस्त द्रुमते, चिंतामणी ते खडे, गाव काम दुधा भरुनिया, गोटे पहाच हुकडे, वाहे अमृत जीवना भरुनिया, ती चंद्रभागा पहा, आणि नांदे सांप्रत विठ्ठलू, तो मोक्षदाता पहा. पंढरीनाथ महाराज. 9 करोड सोने की पताका. राजा, आमच्याकडे 9 लाख सोन्याच्या पताका. आमचं पंढरपूर असं, आमचं पंढरपूर असं. राजाने सांगितलं, आता हे ब्राह्मणा, आता तो पुष्कळ झालं, आता तुला माझं नगर दाखवायला मी देतो. आणि सोन्याची नगरी राजाची, वैभवाची नगरी. राजा म्हणाला, ही बघ अश्वशाळा, ही बघ गजशाळा, ही बघ नृत्यशाळा. आणि ब्राह्मणाने त्याला पाहावं, हात जोडावे. राजाने पुन्हा पुन्हा विचारावं, असं तुझं विठ्ठल आहे का? असा तुझा पंढरपूरचा विठ्ठल आहे का? खोट्या गप्पा मारतो कथा पुराणातल्या. 9 करोड सोने की पताका फलाना ठिकाण. याला म्हणतात वैभव, याला म्हणतात वैभव. ब्राह्मणाने हात जोडले, नाही महाराज, असं कुठे मला पाहायला मिळालं, कुठे मला पाहायला मिळालं. अजून चल पुढे. राजा त्याला आपल्या देवघरात घेऊन गेला. याच्या देवीचं नाव होतं रासाई कुलदेवी. आणि रासाई देवीला रत्न जडित सिंहासनी, रत्न जडित सिंहासनी देवी बैसली, देवी बैसली, रत्न जडित सिंहासनी
सिंहासनी देवी माँ बैठी थी, देवी माँ बैठी थी, वस्त्र अलंकारे पहा तेजस्वी नटविली, देवी बैसली. नुकतीच पूजा झालेली सुंदर देवी बसलेली आणि राजाने सांगितलं ब्राह्मणाला, याला म्हणतात वैभव. नखशिकांत सुरे लटलेली याची कुलदेवी. आणि याने हात जोडले, अंबा माता की. आणि तेवढ्यात त्याला हाक ऐकू आली, अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग. अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग, अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग. जन्मोजन्मी दास व्हावे हीच माझी आस ग, जन्मोजन्मी दास व्हावे हीच माझी आस ग. अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग, अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग. शुभ दिन आला आनंदाचा अश्विनाचा मास ग, शुभ दिन आला आनंदाचा अश्विनाचा मास ग. नवरात्रीचा उत्सव सजला अंबेसाठी खास ग, नवरात्रीचा उत्सव सजला अंबेसाठी खास ग. गुलाल बुक्का शेंदूर कुंकू बळी फुलांचा पाऊस ग, उदो उदो ग अंबाबाई धूपउदाचा सुवास ग, उदो उदो ग अंबाबाई धूपउदाचा सुवास ग. अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग, अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग. अंबा माता की. राजाने ब्राह्मणाचं जाणलं धरलं आणि त्याला उभं केलं. याला म्हणतात वैभव. असा तुझा पंढरपूरचा विठ्ठल आहे. अरे भिकाऱ्यांचा देव भिकारी, काय गप्पा मारतो. 9 लाख सोने की पताका जैसी चमके बिजुरी. ठिगळं घातलेलं धोतर घालून इथे तू आला. पायात तुझ्या चपला तुटल्या असलेल्या. तिथे सगळं असतं तर इथे कशाला आला असता. भिकाऱ्यांचा देव भिकारी म्हणता बरोबर. आता या ब्राह्मणाचं डोकं सटकलं. आतापर्यंत ठीक होतं, चाललं होतं. असं कुठे पाहिलं का, असं कुठे पाहिलं का. आम्ही नवं घर करतो, आमच्याकडे कोणी पाहायला येतात. आमची इच्छा असते की त्यांनी असं म्हणावं. असं कुठे नाहीये. स्वयंपाकघर आमच्यासारखं नाही, बेडरूम आमच्यासारखा नाही, असं त्यांनी म्हणावं. असं राजाला झालं. आणि यांनी आता जसं म्हटलं असा तुझा विठ्ठल आहे का. अजूनही नाही पाहिलंस पंढरपूर, अजूनही नाही पाहिलंस, अजूनही नाही पाहिलंस पंढरपूर, अजूनही नाही पाहिलंस पंढरपूर. विटेवरचा शारंग धर, विटेवरचा शारंग धर, अजूनही नाही पाहिलंस पंढरपूर. अभी तो तूने देखा न पंढरपूर, अभी तो तूने देखा न पंढरपूर. पंढरीनाथ महाराज की. आणि राजाला तो ब्राह्मण असं म्हणाला, ही तुझी देवी, ही सुद्धा तिथे, ही देवी, हिचं मंदिर. मंदिर राऊरी मंदिराच्या नित झाडीतेही, रसाई काढीते केर, रसाई काढीते केर, लोटी महाद्वार. अजूनही नाही पाहिलंस पंढरपूर, अजूनही नाही पाहिलंस पंढरपूर. अभी तो तुझे देखा न पंढरपूर. जेथे कल्पतरू समस्त द्रुमते, चिंतामणी ते खडे, गाव काम दुधा भरुनिया गोटे पाहत. राजा, अरे खरे झाडं पाहिजे तर आमच्या पंढरपूरला. हे तुझं सगळं बेंटेक्स आहे, नकली आहे, सगळं नकली सोनं आहे. तुझे झाडं सगळे वनीकरणात लावलेले म्हणे. दरवर्षी बजेट नवा, झाडं नवे, खड्डे तेच. सद्गुरुनाथ महाराज की जय. त्याच खड्ड्यांमध्ये वनीकरण होतं, फोटो टाकले जातात. विचारा कोणी मागच्या वर्षी खड्डे कुठे गेले. हे तुझे सगळे दाखवायचे.
हा, हे सगळे खड्डे खोटे. आमचे जेथे कल्पतरू समस्त ध्रुवते चिंतामणी ते खडे. रस्त्यामध्ये जशा सडका बनताना दगडाचे ढीग असतात असे हिरे माणिक लोक त्याच्यावर थुंकतात. काय म्हणे खरंच काय सांगू राजा तुला, मला खूप त्याच्यात आठवण येते. असं म्हटल्यावर राजा म्हणाला आता कथा बंद कर, आता असं पंढरपूर मला दाखव तसं तू वर्णन केलं आणि असं तुझं नाही दाखवलं गेलं तर तुझा शेवटचा दिवस अजून विचार करून घे. तुलाही माहिती आहे तिथे असं काही नाहीये आणि मलाही माहिती, तू कशाला गप्पा मारतो कथा पुराणातल्या. यांनी म्हटलं हरी तुझी आवडी मजला देई भोग घडो जे असती कपाळी तदभर तुझं वर नाही. असा विचार करून हा ब्राह्मण राजाला म्हणाला बैस रथात. आणि राजाने रथात याला बसवलं. पुढे पुढे रथ चालू झाला, मागे ब्राह्मण बसला. पुन्हा पुन्हा राजाने विचारावं ब्राह्मणा अजून माघार घेऊन घे, अजून माघार घेऊन घे, अभि पीछे हट जा, अभि पीछे हट जा. हा म्हणला मी सांगितलंय खोटं काही पण नाही. आणि तो राजा आणि ब्राह्मण पंढरपूरला येऊन पोहोचला. तुम्ही म्हणाल का हो आत्ता निघाला, 8 वाजताच्या आत पोचायचंय. आणि कीर्तनामध्ये कोणाला कुठेही केव्हाही पोचता येतं. सद्गुरुनाथ महाराज की जय. पंढरपूरला निघालेला ब्राह्मण आला आणि 9 करोड सोने की पताका खळगप्पा. ह्या बघ फाटक्या पताका, ह्या बघ फाटक्या पताका. ब्राह्मण म्हणाला अजून काय पुढे चल, आज वादळ आहे म्हणून चमकत नाहीये, अडून चल. करता 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 राजानी आणि ब्राह्मणांनी येऊन चंद्रभागासमोर उभा झाला. जीव आहे अमृत जीवना भरुनिया. आणि ती चंद्रभागा कशी होती तुम्हाला वेगळ्या सांगायची गरज नाहीये. इंदोरची चंद्रभागा. राजा म्हणाला ही चंद्रभागा वाहे अमृत जीवना. ब्राह्मण म्हणाला मला दिसते. राजा म्हणाला तिथे काय ठरलं होतं मला दाखवायचंय. तुला दिसून काय उपयोग, मला दाखवायचंय. आता ब्राह्मणाने युक्ती काढली. ब्राह्मण हुशार होता. राजा इथलचा काही नियम आहे, काही शास्त्र आहे. काय म्हणे या नदीमध्ये बुड्या मारायच्या आणि बुड्या मारल्यावर कसं दिसेल जसं मी वर्णन केलं पंढरीनाथ महाराज की. आता याला माहिती होतं न बाबा मरेंगे न बेल बटेंगे. राजा या घाणीमध्ये कशाला बुड्या मारायला बसला. राजा म्हणाला ब्राह्मणा किती बुड्या मारायच्या. काहींसमोर नको सांगायला पण त्यांनी जे सांगितलं तुम्हाला सांगतो. तो असं म्हणाला तू राजनीतिज्ञ आहे, जेवढे घोटाळे केले तेवढी बुडे मार. प्रत्येक घोटाळ्याला एक बुडी. सद्गुरुनाथ महाराज एक घोटाळा एक बुडी, एक घोटाळा एक बुडी, एक घोटाळा एक बुडी. ब्राह्मण म्हणाला, राजा म्हणाला ए ब्राह्मणा आता तुझा बंद कर जास्त शहाणपण. मी 3 बुड्या मार आणि 3ऱ्या बुडीला तुझा पंढरपूरचा विठ्ठल असा दिसला नाही तर समज तुझा शेवटचा दिवस. असं म्हणून राजाने नाक दाबलं. पहिली बुडी मारली, दुसरी बुडी मारली आणि आता याचा थोडासा विश्वास देवाप्रती हळायला लागला. आणि याने काय म्हटलं लाज तुला विठुराया तुझी, लाज तुला विठुराया तुझी, लाज तुला विठुराया. पंढरी राया पडतो पाया, पंढरी राया पडतो पाया. लाज तेरी तेरे हाथ में बिठुरी, लाज तुला विठुराया. पंढरीनाथ महाराज मी कोणाचं वर्णन केलं, तुझं वर्णन केलं, माझं केलं का. तुझं वर्णन केल्यावर असं लोकांनी बुड्या माराव्या आणि मारावं मी. उद्यापासून कथा पुराण प्रवचन कोण सांगणार. तसंच बंद होतंय हळूहळू आणि कोरोनाने आणखीन बंद झालंय. माझा जास्तीत जास्त मृत्यू होईल पण देवा लाज तुला विठुराया. आणि मी असं काय नवं सांगतोय. जर तू सुदाम्याची नगरी सोन्याची करू शकतो तर हे तुझ्याच नदीतलं मास्टर प्लॅन आणायचंय. इथे सुपर कॉरिडॉर बनायचंय. तुला कशाला, तुला काय अवघड आहे. असं म्हणता बरोबर लाज तुला विठू म्हटलं त्यांनी आणि तिथे कीर्तनाचा प्राण मोरोपंत उभा राहिला. भक्ताने भाव बळे, भक्ताने भाव बळे रुक्मिणी वर गहिवरोनी आळविला.
अहिवरला पट प्रभू पंढरीत विठ्ठल गहिवरला. पंढरीनाथ महाराज की गरुड खांबाचे पंख फडफडायला लागले आणि गरुड जागृत होऊन देवाला म्हणतो, देवा काय याचे प्राण घ्याल? देव म्हणतात, तुझीच वाट पाहत होतो. आणि असं म्हणता बरोबर राजाने तिसरी बुडी मारलेला बाहेर आलेला, नो करोड सोने की पताका जैसी चमके बिजुली. नो करोड सोने की पताका जैसी चमके बिजुली. लख लख करती पंढरी बन गई, लख लख करती पंढरी बन गई. जैसे सुदामा नगरी, जैसे सुदामा नगरी. पंढरीनाथ महाराज. ज्यांनी वर्णन केलं होतं त्याला देवानी 10चा गुणा केला. यांनी 9 लाख सांगितले, त्यांनी 9 करोड. तुम्ही म्हणाल का हो खरंच झालं का असं? देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिका. खरा देव पाहायचाय त्या बागेतल्या फुलांना पहा, काय सुंदर देव दिसतो तुम्हाला. आणि तुमच्या दृष्टीवर देव निर्भर असतो. जशी दृष्टी तशी सृष्टी. आणि पाहता बरोबर राजा वेडा झाला. 9 करोड सोने की पताका. राजा मागे मागे, ब्राह्मण पुढे पुढे. आणि त्यांनी पाहिलं ढीक बनलेले हिरा माणिकचे लोक त्याच्यावर थुंकत होते. आता राजाला काय माहिती की ह्या दोघांना दिसते अशी पंढरी, बाकीच्यांना तशीच होती. पंढरीनाथ महाराज. अजून काय चाल म्हणे, अजून पुढे चल, अजून पुढे चल. जेथे कल्पतरू समस्त द्रुमते, चिंतामणी ते खडे गावस्ता मधुधा. चंद्रभागेमध्ये साक्षात आटलेलं दूध व्हायला. दृष्टी देवाला पाहायला आल्यावर काय अवघड आहे. आणि राजाला यांनी उभं केलं विठ्ठला समोर, आणि विठ्ठलाला समोर पाहिलं आणि राजा वेडा झाला. आणि तो असं म्हणायला लागला, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. करकटारी ठेवूनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. सुंदर ते ध्यान. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर तेची रूप. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. सुंदर ते ध्यान. पंढरीनाथ महाराज की. आणि तेवढ्यात त्याला सगळे वारकरी भेटले. ते काय म्हणायला लागले, खेळ मांडिलेला वाळवंटी ठाई. खेळ मांडिलेला वाळवंटी ठाई. नाचती वैष्णव भाई रे. नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटणी. क्रोध अभिमान केला पावटणी. एकेका लागतील पाय.
पंढरीनाथ महाराज की. राजा वेडा झाला विठ्ठलाला पाहून आणि तेवढ्या त्याला हल्ला ऐकू आला. बाजू हटो, बाजू हटो, बाजू हटो. याची कुलदेवी हातामध्ये केरसोणी घेऊन राऊळी मंदिराच्या नित झाडीतेही. राजा म्हणाला, आई साहेब तुम्ही इथे कशा? आई साहेब तुम्ही इथे कशा? देवीने म्हटलं, राजा जसा तू आपल्या नगराचा राजा तसा हा आमचा राजा. हे निजामबरोबर सांगायच्या डोळ्यात पाणी यायचं. राजा जसा तू आपल्या नगराचा राजा तसा हा आमचा राजा. इथे सीसीटीव्ही कॅमेरे लागले, हल्ला बिल्ला करायचा नाही, बाजू हटो, बाजू हटो. राजा लक्षात आलं, आज हिचं आधार कार्ड सापडलं. उगीच हिला आपण रत्न सिंहासनावर बसवून ठेवलंय. ही तर मोलकरी निघाली. सद्गुरुनाथ महाराज आणि म्हणून राजा जिद्दीला पेटला की महाराज आता इथलच्या विठ्ठलाला मी आपल्या तिकडे नेल्याशिवाय जाणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर चला, तुम्ही माझ्याबरोबर चला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. राजानी हट्ट धरला, त्याला राजहट म्हणतात. राजानी 5 दिवस भोजन सोडलं, दुसऱ्या 2 दिवसानंतर पाणी सोडलं आणि आता 7व्या दिवशी राजा म्हणाला, श्वास वरती घेतो, हाव सांगा. श्वास सुद्धा घेणार नाही. तर कोणी असं यावं आणि विठ्ठलाला तिकडून न्यावं. राजाने म्हटलं, मी नेल्याशिवाय जाणार नाही. आणि विठ्ठलाने त्याला स्वप्न दृष्टांत दिला. राजा मी चलायला तयार आहे, पण माझ्या 2 अटी आहे. मंजूर? ऐकून तर घे. 2 अटी. पहिली अट, भक्तापमान कधी ना करावे. भक्तापमान कधी ना कर. राजा तुझ्या राज्यामध्ये माझा अपमान झाला, मला आंघोळ घातली नाही घातली चालेल, मला नैवेद्य दिला नाही दिला चालेल, पण माझ्या वैष्णवांचा आणि सज्जनांचा ज्या दिवशी अपमान होईल त्या दिवशी तुझ्या राज्यात शेवटचा दिवस राहील. भक्तापमान कधी ना करावे. प्रबल प्रेम के पाले पड़कर प्रभु को नियम बदलते देखा. अपना मान टले तो टले, भक्त का मान न टलते देखा. पंढरीनाथ महाराज. दुसरी शर्त, दुसरी अट काय? खांद्यावर बसून चले. जिथे थांबवशील, खाली उभा करशील, तिथेच मंदिर बनेल. याला म्हणतात लग्न हुंड्यात मोडणं. सद्गुरुनाथ असा हुंडा मागायचा की मुलीवाले देऊ शकत. राजा कमी ताकदीचा नव्हता, त्याने आपले 1-1 आभूषण विकले आणि 5-5 मैलाच्या अंतरावर ब्राह्मण उभे केले सोळ्यानी. आणि हा पंढरपूरचा विठ्ठल त्यांच्या खांद्यावर बसत 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 तिरुमल्ला की पहाड़ी चढ़ते चढ़ते तिरुपति बालाजी बन गया. पंढरीनाथ महाराज की. इकडे पुढची एकादशी आली. 5 मिनिटं आणखी. पुढची एकादशी आली की पुढच्या वर्षी सांगायचं आहे ना? या कथेला आत्ता अकोल्याला एक म्हातारे बाबा होते. मांडके साहेब पुढच्या वर्षी मीच नाही राहिलो तर काय होईल? म्हटलं पंढरीनाथ महाराज की. 4 महिने पूर्ण झाले, सगळे संत गोळा झाले, नामदेव आले, तुकाराम आले, गुणाई आल्या आणि पाहिलं देव नुसता उभा आहे. देवाचा भाव जागृत नाही झालेला आहे. तेवढ्यामध्ये एकनाथ महाराजांचे पणजोबा, ज्यांचं नाव संत भानुदास महाराज, देव एक पायाने लंगडा की त्यांची गवळणे, आणि ते तयार झाले की मी जातो आणि पंढरपूरच्या विठ्ठलाला परत आणतो, आणि जर तो विठ्ठल माझ्याबरोबर आला नाही तर मी सुद्धा पंढरपूरला येणार नाही, असं म्हणून त्यांनी काठी टेकत टेकत निघाले. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. पाहे रात्री दिवस
पंढरीनाथ महाराज की करता करता ब्राह्मण आला, बालाजींना भेटला. बालाजींनी गळे भेट दिली. माझे बाकी सगळे संत कसे, तुकाराम कसा आहे, नामदेव कसा आहे, माझी मुक्ताबाई कशी आहे, काय म्हणे देवा तुम्ही इथे उभे राहिला, 56 भोग खायला लागला आणि आम्हाला विसरला. असं म्हणून त्यांनी आपला भाकरी त्या देवाच्या हातावर ठेवली. देवानी हातात भाकरी घेतली आणि म्हणे हिची वाट पाहत होतो केव्हाची, वर्षोंपासून अशी वाट पाहायला मिळाली. किती दिवस झाले म्हणे, एक एक दिवस वर्ष वाटला. याला म्हणतात कीर्तन. तुमच्या तोंडून जे निघेल ते सिद्ध करता आलं पाहिजे. एक एक दिवस वर्षाच्या बरोबर निघाला. असं वाटलं किती वर्ष झाले भेट नाही. काय करायचं म्हणे, मी तुम्हाला घ्यायला आलोय. देव म्हणाले मी पण चालायला तयार आहे. किती चाल, उद्या चालतो. उद्या चालता, ठीक आहे मला. केव्हा येऊ, 11 वाजता चालतो. 11:15 वाजता घ्यायला ये, ठीक आहे म्हणे. असं म्हणून देवानी काय केलं, रिटर्न गिफ्ट आजकाल असतं की नाही, म्हणून आपला 9 लाख सोन्याचा हार भानुदासांच्या गळ्यात टाकला. देवा हा कशाला, कामास येईल ठेव म्हणे. आणि हार घातला. सांगितलं जवळ धर्मशाळा, याच्यात थांब, आंघोळ करून सकाळी मला घ्यायला ये. भानुदास म्हणले महाराज बड्या मुश्किलने इथे वर चढत चढत आलो, कसे चालाल. देव म्हणाला तू काय मला नेशील म्हाताऱ्या, मीच तुला खांद्यावर घेऊन चालेल. पंढरीनाथ महाराज की. झाला, सकाळ झाली. राजा पूजेला आला. तिरुपती बालाजीचा सगळा श्रृंगार. आज सुद्धा बालाजीला आम्ही आत्ता गेलो मागच्या वर्षी. एक एक अलंकारांची सूची बनते रात्री. सकाळी ती चार्ज मध्ये दिली जाते. दुसरा त्याच्यावर सही करतो. असा तिकडला खटाटोप. आणि असा पाहून राजाने पाहिलं तो हार गायब निघाला. आणि हार गायब झाल्यावर तो ब्राह्मण ढूंढला गेला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पकडला गेला. ब्राह्मणाला समोर आणलं गेलं. राजाने म्हटलं कोणी दिला, कसा नेला. तो म्हणे यांनी दिला. म्हणजे वेडा झाला का, 4 महिने झाले आम्हाला सारखी अंगठी दिली नाही, तुला का हार देईल. खोटं बोलतो. त्याला सुळीवर लटकलं आणि त्याला सुळी तिथे सुळी उभी केली. लाल फुलांची माळा घातली गेली आणि शेवटची इच्छा विचारली गेली. तो म्हणाला पंढरीनाथ महाराज की. हा पंढरीनाथचा विठ्ठल इथे उभा आहे. काय म्हणे, याला मला भेटावून द्या, माझी शेवटची इच्छा आहे, याच्या समोर उभं करा. आणि राजाने त्या ब्राह्मणाला उभं केलं आणि त्याने काय सांगितलं, भोग घडो जे असती कपाळी, तदभर तुझं वर नाही. माझा जो काही भोग होतील त्याचा भार तुझ्यावर नाहीये, पण देवा जसं तू माझ्यासाठी केलं असं आणखीन कोणा भक्ताला करू नको. लोकांची सत्यनिष्ठा, देवाप्रती निष्ठा कमी व्हावी असं काही कुठलं वर्तन तुला शोभत नाही देवा. असं म्हटल्यावर आकाशवाणी झाली. भक्तापमाना कभी ना करावे. राजा मैंने क्या बताया था, तेरे राज्य में मेरा अपमान चल जाएगा, लेकिन मेरे भक्त का अपमान, सज्जन लोकांचा अपमान ज्या दिवशी होईल, असं म्हणून भागवत धर्माची पताका स्वतः पंढरी मातांनी आपल्या हातात घेतली. भानुदास महाराजांना खांद्यावर बसवलं आणि तिरुपती बालाजीतून तो प्रगट झाला. पुन्हा कुठे, पंढरीनाथ महाराज की. आज सुद्धा ऐश्वर्य रूपामध्ये तुम्हाला विठ्ठल बघायचा आहे, तिथे पाहायला मिळतो. आणि भाव रूपात ज्याला बघायचा आहे त्याला फक्त पंढरपूरलाच पाहायला मिळतो. अशी कथा संपली. तुम्ही विचाराल जनार्दन ब्राह्मणाचं काय झालं, तो तुमच्या समोर बसलाय. त्याचं नाव अभय मांडके सद्गुरुनाथ महाराज की. पुन्हा हे पद भैरवीमध्ये म्हणायचंय. आवडी मजला देई हरी तुझी, आवडी मजला देई, भोग घडो जे असती कपाळी, भोग घडो जे असती कपाळी, तदभर तुझावर नाही. आवडी मजला देई हरी तुझी, आवडी मजला, आवडी मजला, आवडी मजला दे. कीर्तनामध्ये कोणता राग कळला नाही चालेल, पण भैरवी लोकांना कळतं. ह्याची दान देगा देवा तुझा विसरण वावा गुण नरगे मुक्ती धन संपदा संत संग देवा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे.
अमर हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण गोपाल कृष्ण महाराज की पंढरीनाथ महाराज की, अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज सदानंद भक्तप्रयाग श्रीरामनिवासी श्री महाराज की जय जय रघुवीर समर्थ आज के आनंद की